नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी 1200 सराव प्रश्नांची सिरीज आहे त्यामधलं आपलं आजचं शेवटचं लेक्चर आहे. म्हणजे होप सो हे शेवटचं असेल. 100 प्रश्न राहिले होते, ते 100 प्रश्न मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर हे ते पुस्तक आहे आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे ज्यात मी करंट अफेअर्सच्या सिरीज कोणकोणत्या लॉन्च केलेल्या आहेत, चालू आहेत आणि आपल्याला पुढे पण कोणत्या राबवायच्या आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मग ऑलरेडी आपली 1200ची ही आता आज कंप्लीट होईल. त्याच्यानंतर करंट एक्सप्रेस ते एक कंप्लीट होईल. नंतर देवा जाधवर सरांचं इयर बुक स्टार्ट केलेलं आहे आणि आता नवीनच पुन्हा देवा जाधवर सरांची तिमाही येते आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्चची. ठीक आहे. तर आपण प्रत्येक बुक कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, आज आपण म्हणजे या पुस्तकातले 701 ते 800 पर्यंतचे प्रश्न बाकी आहेत, ते आपण करून घेऊयात. 18व्या IPLच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने एकूण किती धावा बनवल्या होत्या? तर किती? 43 धावा. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प कितव्यांदा संसदेत मांडला? तर कितव्यांदा मांडला? 8व्यांदा मांडला. ठीक आहे. पहिला संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 अनादि मी अनंत मी अवध्य मी भला या गीतास मिळाला. हे गीत कोणी लिहिले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. पुढे बघा, 6वा राज्य वित्त आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर नितीन करीन. 5व्या BBC क्रीडा पुरस्काराचे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूस मिळाला? तर कोणाला? मनू भाकर. ज्ञानेश कुमार भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर 26वे. तिसरी AI शिखर परिषद डॅश डॅश या देशात पार पडली? फ्रान्समध्ये. नवीन प्राप्तिकर कायदा देशात कधीपासून लागू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून. पुढे बघा, दुसरी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कोणी जिंकली? तर भाग्यश्री फड. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मराठी भाषा विभागाद्वारे कोणास प्रदान करण्यात आला? तर रा.र. बोराडे यांना. पुढे बघा, नुकतेच निधन झालेले नवीन चावला भारताचे कितवे निवडणूक आयुक्त होते? तर 16वे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा डॅश डॅश या राज्यात प्रथमच पार पडल्या? तर उत्तराखंड या राज्यात. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर 201 पदके जिंकली. युरेका फोर्स लिमिटेडने डॅश डॅश या अभिनेत्रीस व्हॅक्यूम क्लीनर विभागासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले? तर कोणाला? श्रद्धा कपूर. ठीक आहे. अंडर 19 महिला T20 विश्वकरंडक डॅश डॅश बाबत बरोबर विधानं ओळखायची आहे आणि 4ही विधानं बरोबर आहेत. बघा, विजेता आत काय बघतोय? अंडर 19 महिला T20 विश्वकरंडक. विजेता कोण? भारत देश. उपविजेता दक्षिण आफ्रिका. मलेशिया देशात ही स्पर्धा पार पडली आणि मालिकावीर आणि सामनावीर कोण? तर गोंडाला त्रिशा. अंडर 19 महिला T20 विषयी चालू होतं. पुढे बघा, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 एकूण 70 जागांपैकी किती जागेवर भाजपने विजय मिळवला? तर 48. खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखायचं आहे आणि 4ही विधानं बरोबर आहेत. तर 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले. या महोत्सवात संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार सांगळा चित्रपटास मिळाला. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार गजेंद्र अहिरे यांना प्रदान. या सोहळ्यात आर्मंड या नॉर्वे चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक प्राप्त झाले. हे 4ही विधानं बरोबर आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 जे दिल्ली या ठिकाणी पार पडले, त्याचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर शरद पवार. जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो? तर 20 फेब्रुवारी. ठीक आहे. जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून 20 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. पुढे बघा, सुप्रसिद्ध लेखक रा.र. बोराडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू काय होता? तर ग्रामीण महाराष्ट्र.
8व्यांदा देशात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी कोणती साडी परिधान केली होती? मधुबनी पेंटिंग असलेली क्रीम कलरची गोल्डन बॉर्डर साडी. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पहिले पाली साहित्य संमेलन 2025 अरुण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कोठे पार पडले? तर पुणे या ठिकाणी. WHO मधून नुकतेच कोणते देश बाहेर पडले आहेत? तर अमेरिका आणि अर्जेंटिना. डॅश डॅश राज्यात सर्वाधिक 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, तर कोणत्या? मणिपूरमध्ये. पुढे बघा, नुकतीच राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी महाराष्ट्रातील कोणाची निवड करण्यात आली? तर सुनेत्रा पवार यांची. 2025च्या S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इच्छुकमध्ये समाविष्ट होणारी डॅश डॅश ही एकमेव भारतीय बँक आहे, तर कोणती? येस बँक. डॅश डॅश या राज्यात देशातील सर्वाधिक गिधाडा आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये. ओपेकचा नवीन सदस्य देश म्हणून कोणत्या देशास मान्यता देण्यात आली? तर ब्राझील या देशास मान्यता देण्यात आली. डॅश डॅश येथील प्रसिद्ध गायिका शमीमा अख्तर यांनी 98वा साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले. तर कुठल्या त्या? जम्मू काश्मीर येथील त्या प्रसिद्ध गायिका आहे शमीमा अख्तर. त्यांनी काय 98व्या साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यगीत गायलं, जय जय महाराष्ट्र माझा. पुढे बघा, बेल्स पाल्सी आजार शरीराच्या कोणत्या भागास होतो? तर चेहऱ्याला होतो. संगीतातील विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार भारतीय अमेरिकी गायिका चंद्रिका टंडन यांच्या डॅश डॅश या अल्बमला मिळाला. कुठे? त्रिवेणीला. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तामिळनाडूमध्ये. फोर्ट विल्यम किल्ला आता विजयदुर्ग नावाने ओळखला जाणार आहे, तो कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगालमध्ये. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? भारतात. एक्युवेरिन लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? भारत आणि मालदीव 2 देशांदरम्यान. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सची परिषद प्रथमच भारतात फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडली. IIASची स्थापना कधी झाली? 1930 साली झाली. भारतातील पहिल्या रोड ट्रेनला डॅश डॅश येथून हिरवा झेंडा दाखवून नितीन गडकरी यांनी सुरुवात केली. तर पहिल्या रोड ट्रेनला नागपूर येथून हिरवा झेंडा दाखवून नितीन गडकरी यांनी सुरुवात केली. भारतातील पहिला EFIR कोठे नोंदविण्यात आला? जम्मू काश्मीर या ठिकाणी. टाइमच्या वुमन ऑफ द इयर पुरस्कार पूर्णिमा देवी यांना प्राप्त झाला, तर कोणत्या राज्यातील आहे? आसाम राज्यातील आहे. खालील बरोबर विधाने ओळखा, तर सगळी विधानं बरोबर आहेत. देशातील पहिले हनी पार्क महाबळेश्वर येथे निर्माण करण्यात आले. उत्तर प्रदेश विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनली. मना मित्र नावाच्या भारतातील पहिल्या व्हॉट्सअप आधारित शासन प्लॅटफॉर्मची सुरुवात आंध्र प्रदेश राज्याने केली. ह्या 3ही फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. BCCIच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यातील कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूस मिळाला, तर सचिन तेंडुलकर. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाविषयी आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. जानेवारी 2025 मध्ये या योजनेला 100 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत येथून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. योग धोरण लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर उत्तराखंड. खालील विधाने लक्षात घ्या आणि 3ही विधानं बरोबर आहेत. नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली. व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत शंभू S. कुमारन यांनी अधिकृतपणे आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या या महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. 3ही विधानं बरोबर आहे. हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात होतो? तर नागालँडमध्ये. जानेवारी 2025 मध्ये निधन पावलेले नरेंद्र चपळगावकर डॅश डॅश येथे झालेल्या 96व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तर वर्धा येथे झालेल्या. महिला शांती सैनिक परिषद 2025 या ठिकाणी पार पडली, तर नवी दिल्ली या ठिकाणी. फेब्रुवारी 2025च्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणते पुस्तक भेट दिले? अवर जर्नी टुगेदर. खालील विधाने लक्षात घ्या आणि सगळी विधानं बरोबर आहेत. 5च्या 5 विधानं बरोबर आहेत. बघा, प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा ओडिशा राज्यात भरते. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक शिखर धवनने लिहिले.
भारतातील पहिली ई ट्रॅक्टर निर्मिती करणारी कंपनी ऑटोनेक्स. जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक विमानाचे नाव आलिया CX-300. अमेरिकेने जगातील पहिला 2 डायमेन्शनल पदार्थापासून बनवलेला संगणक CMOS. पुढे बघा, आतापर्यंत विकली गेलेली 40 कोटी बोली लागलेल्या गायीचं नाव सांगा. व्हिएटिना 19. विचारलं काय व्हिएटिना 19 काय आहे, तर आपल्याला माहीत पाहिजे काय आहे. आतापर्यंत विकली गेलेली 40 कोटी बोली लागलेल्या गायीचं नाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये सामील पहिल्या महिला कमांडो अडास्को कापेसा कोणत्या राज्यातील आहे? मणिपूरच्या त्या आहेत. नवीन रामसर स्थळानुसार भारतात सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडू राज्यात आहेत. बरोबर. आणि जागतिक पातळीवर रामसर स्थळांच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वर्गीकरणासाठी उलाढाल आणि गुंतवणूक निकषांमध्ये बदल केले. सदर बदल कधीपासून लागू करण्यात आले? 1 एप्रिल 2025. पुढे बघा, योग्य जोड्या जुळवा. महिला गट स्पर्धेचे नाव आणि विजेती महिला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसची विजेती मॅडिसन कीज, फ्रेंच ओपनची कोको गॉफ, विम्बल्डनची इगा स्वातेक, अमेरिकन ओपनची अरिना साबालेंका. अमेरिकेची अरिना अमेरिका अरिना लक्षात ठेवा. विम्बल्डनची इगा स्वातेक लक्षात कसं ठेवणार? इगाचं गा घ्यायचं आणि विम्बल्डनचं विगा इगा विगा. विम्बल्डन इगा स्वातेक. फ्रेंच ओपन टेनिसचं कोको फ्रेको लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रेलियाची ओपन टेनिस मॅडिसन कीज तर ओम लक्षात ठेवा. ऑम. ऑस्ट्रेलियाचा आणि मॅडिसनचा म. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचे एकूण किती उद्दिष्ट आहेत? तर 7 उद्दिष्ट आहेत. योग्य कथन ओळखायचं आहे आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. ठीक आहे. तर पहिले 4 विधानं बरोबर आहे, शेवटचं विधान चुकीचं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाच्या स्थापनेस राज्य शासनाने मंजुरी दिली. एप्रिल 2025ला 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांची निवड करण्यात आली. जुलै 2025 मध्ये मुकेश खुल्लर यांचं निधन झालं. ऑगस्ट 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची निवड करण्यात आली. हे 4ही विधानं बरोबर आहेत आणि पुढचं विधान आहे ते चुकीचं आहे. 6व्या वित्त आयोगास अहवाल सादर करणे मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. हे विधान चुकीचं आहे. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या आणि 4ही विधानं 4 विधानं बरोबर आहेत. अ, ब, क, ड. ठीक आहे. ही अ, ब, क, ड. बघा काय विचारलं आहे. विधानं दिलेली आहेत आणि अ, ब, क, ड ही 4 विधानं बरोबर आहेत. बुद्धिबळात ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही जगातील ही पदवी जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारे दिली जाते, फिडेद्वारे. भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद. नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या माहितीनुसार भारतात 91 जणांना ग्रँडमास्टर ही पदवी मिळाली. हे विधानं बरोबर आहेत आणि पुढचं विधान आहे ते चुकीचं आहे. एखाद्या खेळाडूस आंतरराष्ट्रीय स्तरावर 2000 पेक्षा अधिक रेटिंग मिळाल्यास त्यास ग्रँडमास्टर ही पदवी दिली जाते. हे विधान चुकीचं आहे. अ, ब, क, ड ही विधानं बरोबर आहेत. आता पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि अ, ब, क, ड 4ही विधानं योग्य आहेत. 2025च्या प्रजासत्ताक दिनाची थीम स्वर्णिम भारत विरासत आणि विकास. 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिन होता. 2025च्या स्वातंत्र्य दिनाची थीम न्यू इंडिया आणि 2025चा 79वा स्वातंत्र्य दिन होता. 2024-25च्या संतोष ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? ठीक आहे. संतोष ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? कोणाच्या नावावरून काही असेल, एक दिलीप ट्रॉफी किंवा ट्युलिप ट्रॉफी जी काहीतरी आहे. तर कोणाच्या नावावरून काही ट्रॉफी असतील आणि ती व्यक्ती तशी, म्हणजे त्या व्यक्तीने तर पर्टिक्युलर लक्षात ठेवा. त्याच एकतर 2-3 गोष्टी त्याच्याने फायदा होतो. एक तर स्वतःचं नाव आलेलं असतं, त्यामुळे आपल्याला माहितीच पाहिजे. एक ते लक्षात ठेवायला सोपं जातं. इंटरव्ह्यूला असे प्रश्न विचारले जातात आपल्या नावावरून. ठीक आहे. तर मग संतोष ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर पश्चिम बंगालने जिंकली. कोणत्या खेळाशी संबंधित आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. संतोष ट्रॉफी पश्चिम बंगाल संघाने जिंकली. पुढे बघा,
2025चा रॅमन मॅगसेसे भारतीय स्वयंसेवी संस्था एज्युकेट गर्ल्सला मिळाला. या संस्थेची स्थापना कधी झाली तर 2007ला. SCOची 2025 परिषद चीन या देशात पार पडली. ती परिषद कितव्या क्रमांकाची होती? 25व्या क्रमांकाची. मे 2025 मध्ये डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचे निधन झाले. त्यांना डॅश डॅश क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते, तर निळ्या क्रांतीचे. पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले, परंतु खालीलपैकी कोणती अट आहे? ठीक आहे, तर 4ही अटी आहेत. पोलीस शिपाई पदवीधर असावा, त्याने 7 वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी. नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. ठीक आहे, पुढे बघा. सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष तुहिनकांत पांडे. सेबीचे कितवे अध्यक्ष आहेत? तर 11वे. ॲबेल पुरस्कार 2025 प्राप्त व्यक्ती मासाकी काशिवारा, बरोबर, 28व्या क्रमांकाचा पुरस्कार. मासाकी काशिवारा जर्मनीचे आहेत. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, चुकीचं विधान विचारलं होतं, फक्त विधान चुकीचं आहे. भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरू केलेलं ऑपरेशनचं नाव सांगा. ऑपरेशन ब्रह्मा. 2025-26चा महाराष्ट्र अर्थसंकल्प विधिमंडळात कधी सादर करण्यात आला? 10 मार्च 2025. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड येथे पार पडल्या. अंतिम पदतालिकेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर. ठीक आहे, आता इथे ना एक गोष्ट बघा की इथे आता बघा फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड येथे पार पडल्या नॅशनल गेम्स, बरोबर आहे. अंतिम पदतालिकेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आणि हरियाणा तृतीय क्रमांकावर. आणि फर्स्ट आहे सर्व्हिसेस. एकदा क्रॉस चेक करा तुम्ही, जेवढं मला आठवते तेवढं सांगते. म्हणजे तसं हे विधान पण चुकीचं पाहिजे, पण ऑप्शनमध्ये ठीक आहे. ही एक शंका आहे मला. आणि आगामी 2029ची 39वी स्पर्धा मेघालय येथे होणार आहे. मेघालयमध्ये होणार आहे निश्चितच, पण 29ची नाही आहे, ती 29मध्ये नाही होणार, 27मध्ये होणार आहे. ठीक आहे, मग इथे चुकलं काय? तर वर्ष चुकलेलं आहे इथे. तसं हे पण ऑप्शन चुकीचं असायला पाहिजे, पण तरी क्रॉस चेक करा. पण महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. सर्व्हिसेस आहे ना, त्या फर्स्ट क्रमांकावर आहे. पण तुम्ही आता फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवा, क्रॉस चेक करा. ठीक आहे. स्पर्धा घोषवाक्य संकल्प से शिखर तक. आणि चुकीचं वाक्य विचारलंय ना ऑप्शनमध्ये, बघा काय काय दिले. फक्त ब, ड आणि अ. आता ब आणि क दोन्ही सोबत तर नाही दिलेले, त्यामुळे आणि इथे दिलेले ऑप्शन 2 फक्त ब. ठीक आहे, आता एक मिनिट. हां ठीक आहे, चला इथे समजा असं दिलं आहे फक्त ब. हां हे बघा, हा तो प्रश्न आहे आणि इथे काय दिलं आहे? फक्त ब. 2 नंबरचा ना, फक्त ब. मग इथे बरोबर, इथे काय आहे? हे विधान चुकीचं आहे, फक्त ब चुकीचं आहे. पण आगामी 2000 इथे 29 नाही पाहिजे, इथे 2027 पाहिजे, म्हणजे हे पण चुकीचंच आहे. आगामी 2027ची 39वी मेघालयला होणार आहे, पण इथे 27 पाहिजे. तर मग हे असे एवढं फक्त एक लक्षात ठेवा. अंतमपदी तालिकेत महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे, हरियाणा तृतीय, प्रथम क्रमांकावर सर्व्हिसेस, आणि ही 2027ला होणार आहे. ठीक आहे, तर बघा आशियाई नेमबाज स्पर्धा 2025 मध्ये डॅश डॅश या देशाने अंतिम पदतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला, तो कोणी? भारताने. ठीक आहे. महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणांमध्ये राज्यातील महापालिका प्रथम क्रमांक मिळवला, तर कोणी? पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणांमध्ये राज्यातील महापालिका प्रथम क्रमांक मिळवला. पुढे बघा, भारतातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव डॅश डॅश या ठिकाणी नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडला, तर कुठे? पुणे या ठिकाणी पहिला खासदार क्रीडा महोत्सव. खालील विधाने लक्षात घ्या. देशातील पहिले PM मित्र पार्क मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क अमरावती. ही दोन्ही विधानं काय आहेत? ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता बघा, वक्फ विधेयकास राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली? तर 5 एप्रिल 2025 रोजी. ठीक आहे, पुढे बघा, डॅश डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, तर 6 एप्रिल. पुढे
कर्नाटक राज्य वन विभागाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? अनिल कुंबळे यांची. सध्या चर्चेत असणाऱ्या मंडळ आयोगाच्या शिफारसी कधी लागू करण्यात आला? तर 1990 मध्ये. द वर्ल्ड आफ्टर गाझा हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले? पंकज मिश्रा. 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मधुबनी पेंटिंग असलेली क्रीम कलरची गोल्डन बॉर्डर साडी परिधान केली होती. त्यांना ही साडी कोणी भेट दिली होती? तर दुलारी देवी यांनी. दुसऱ्या क्रमांकाची जलमंत्री परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली? तर राजस्थानमध्ये पार पडली. पुढे बघा, राष्ट्रीय मध्यस्थता परिषद 2025. तर चुकीचं विधान विचारलंय. 3 नंबरचं विधान चुकीचं आहे क क्रमांकाचं. ठीक आहे. बरोबर विधान बघा, 2025ची मध्यस्थता परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. बरोबर आहे. उद्घाटन मे 2025 मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी केले. दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि ही दुसऱ्या क्रमांकाची परिषद होती, हे विधान चुकीचं आहे. ही पहिल्या क्रमांकाची परिषद होती. ठीक आहे. पुढे बघा, सप्टेंबर 2025 मध्ये पार पडलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या मैदानावर पार पडला? तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई. सप्टेंबर 2025 मध्ये पार पडलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा अंतिम सामना कोणत्या मैदानावर पार पडला? दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई. ठीक आहे. पुढे बघा, S.L. भैरप्पा यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. तर काय? वंश वृक्ष. BCCIचे नवनियुक्त अध्यक्ष मिथुन मिन्नास कितवे अध्यक्ष आहेत? तर 37वे. सेमिकॉन इंडिया परिषद 2025 नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली. ही कितव्या क्रमांकाची परिषद होती? तर ही 4थ्या क्रमांकाची परिषद होती. भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ॲपल स्टोअर नाही विचारता येते? नाही. तर रायपूरमध्ये नाही. मग असणारे कुठे? पुणे, मुंबई आणि दिल्ली. नवीन GST दर अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? तर 22 सप्टेंबर 2025. आशिया पुरुष हॉकी कप स्पर्धा भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकली? 4 वेळा जिंकली. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2025 नुसार डॅश डॅश ही संस्था 7 वेळा प्रथम क्रमांकावर आहे? IIT मद्रास. मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. बहुचर्चित मंडल आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 1979. ब्लड मून ची घटना कधी घडली? 7 सप्टेंबर 2025. सप्टेंबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात भूकंप झाला होता? अफगाणिस्तान. डॅश डॅश राज्य सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस केली. कोणी? कर्नाटक राज्य सरकारने. डॅश डॅश देशाने संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय केले. तर कोणी? अमेरिकेने. 99व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले? श्री द फडणीस यांनी. मित्राच्या मानद सल्लागारपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली? तर अनिश दमानिया यांची. पुढे बघा, खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. तर वरील सगळं विधानं बरोबर आहेत. बघा, फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबॅस्टियन लेकार्नू, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोअर, गयाना नवीन राष्ट्रपती मोहम्मद इरफान. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. खालील विधानं लक्षात घ्या आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर जगातील पहिले डिजिटल आदि संस्कृती विद्यापीठ सुरू करणारा देश भारत. बरोबर विधान आहे. महाज्ञानदीप पोर्टल हे डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. बरोबर आहे. आणि स्वयंसहाय्यता गट सदस्यासाठी ओळखपत्र देणारे पहिले राज्य पंजाब. हे विधान चुकीचं आहे. तर हे राज्य कोणतं आहे? तामिळनाडू. आणि शेवटचा प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक पाऊस पडलेले ठिकाण पाथरपुंज महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. अशा पद्धतीने आज आपली ही सिरीज पूर्ण कंप्लीट झालेली आहे. एकदा हा एक प्रश्न बघू. PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले? बाबा कल्याणी यांना. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपली 1200 सराव प्रश्नांची सिरीज पूर्ण कंप्लीट झालेली आहे. देवा जाधव सरांची 2026 मधली तिमाही आलेली आहे, ज्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने कंप्लीट करण्यात येणार आहे. तर आपण ती पण लवकरच घेऊया. धन्यवाद.